अच्छा, करूया सुरू? ठीक आहे. आज दोन महत्त्वाचे विषय मी आपल्या माध्यमातून तमाम मुंबईकरांसमोर नेत आहेत, कारण कदाचित आपल्याला बातम्यांच्या बुलेटिनमध्ये हे विषय छोटे वाटतील, पण हे लाखो मुंबईकरांच्या घरांशी संबंधित आहेत. काल आपण मुख्यमंत्र्यांचं उत्तर तर पाहिलंच असेल. नाही, मुख्यमंत्री बोलल्यानंतर लाईट बंद होतो इथे, आत्ताच्या सध्याच्या बोलल्यानंतर लोडशेडिंग होतं. आपण कालचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांचं पाहिलंच असेल. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यात, कसं महाराष्ट्र अमुक होणार तमुक होणार. नशीब काल 5 ट्रिलियन वगैरे बोलले नाहीत, काल कोणाला अजून काही नावं ठेवली नाहीत, पण दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल त्यांनी काल वक्तव्य केलं. एक म्हणजे पोलीस हाऊसिंगबद्दल, आणि दुसरं म्हणजे जो एक कायदा पारित केला तो म्हणजे म्हाडामध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे, किंवा ह्या सगळ्या जे सेस नॉन सेस प्रॉपर्टीज आहेत, सेस प्रॉपर्टीज, पगडी प्रॉपर्टीजमध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, ह्याच्यावर काल विधान परिषदेने आणि परवा रात्री विधानसभेने कायदा पारित केला. तसं पाहायला गेलं तर पहिला विषय मी सेसचा घेईन. मुंबईत जवळपास 14,500 चाळी आहेत, इमारती आहेत, ज्या पगडीच्या आहेत किंवा सेसच्या आहेत, उपकरप्राप्त आहेत. आणि ह्या 14,500 इमारतींमध्ये हजारो मुंबईकर, लाखो नसतील तर हजारो मुंबईकर तरी अजूनही राहतात. अनेक ह्या इमारती पगडीच्या किंवा सेस प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या 60 वर्षाच्या, 70 वर्षाच्या, 80 वर्षाच्या, काही काही 100 वर्षाच्या देखील झालेल्या आहेत. आणि अर्थातच गळती लागलेली आहे, दुरुस्तीची गरज आहे, काही काही ठिकाणी पुनर्विकासाची गरज आहे. आपल्याला आठवत असेल 2021 साली आम्ही हा कायदा आणला होता महाविकास आघाडी म्हणून, ज्याच्यात सेस प्रॉपर्टीजना 79 1A आणि 1B माध्यमातून पहिलं 6 महिने जागा मालकाला आणि नंतर तिकडच्या भाडेकरूंना आपण पुनर्विकासाची संधी देत होतो. फेअर कायदा होता. तरी देखील विधानसभेत, विधान परिषदात, विधिमंडळाने दोन्ही पारित झाल्यानंतर पण आम्ही राज्यपालांच्या सहीसाठी पाठवलं. तेव्हा त्यांनी 2 वर्ष तो राष्ट्रपती महोदयांकडे त्यावेळी पाठवला होता कोश्यारी साहेबांनी. कोविंद साहेबांनी तेव्हा काही सही केली नाही. मग आमचं सरकार पाडलं गेलं. त्यानंतर मुर्मू मॅडम आल्या राष्ट्रपती महोदया म्हणून, आणि त्यांनी तो कायदा पारित केला. पण कायदा पारित झाल्यानंतरच काही जागा मालक कोर्टात गेले की सक्षम प्राधिकरण कोण आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, निर्णय कोण घेणार की ही इमारत डिलॅपिडेटेड आहे की नाही, याच्यावर कोर्टात गेले. आणि त्या वेळीपासून आत्तापर्यंत आमचा हा लढा चालू आहे. मग मी असेल, अजय चौधरीजी असतील, मनोज जामसोलकरजी असतील, आम्ही सगळेच खालच्या हाऊसमध्ये 10 मुंबईचे आमदार आणि इतर अर्थात महाविकास आघाडीचे देखील आमदार हा विषय मांडत आलो, लढत आलो. हे सगळा जो गठ्ठा आहे आम्ही खास करून आणला, कारण की पत्रव्यवहार असतील, अर्धा तास चर्चा असेल, हे सगळं हा रेकॉर्ड पूर्ण आम्ही ह्याच्यात तो आणलेला आहे. आमची मागणी एकच होती त्यावेळी, जी कायद्यामध्ये होती, आणि त्यानंतर त्यांच्या पुढे 2 मागण्या होत्या ज्या मी तुम्हाला सांगतो, कारण मुंबईकरांसाठी हे खूप ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. आमची मागणी ही होती की काल जे पारित झालेलं बिल होतं ते खरं तर 2 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, कारण सक्षम प्राधिकरण कोण आहे हा जर विषय त्याच वेळी ठरला असता तर एवढी केस ही खेचलीच गेली नसती. काल आता पारित झाल्यानंतर 20 तारखेलाच ही केस आहे. आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना मी या हजारो मुंबईकरांच्या वतीने सांगत आहे, विनंती करत आहे की 20 तारखेला जी केस असेल, म्हाडाचे जे कोणी वकील असतील ते, राज्य सरकारचे वकील असतील ते, मग एजी लागले तर एजी, केंद्र सरकारचे जे कोणी असतील ते, हे तिथे उभं करून ही सुनावणी होईल ह्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी. नुसतं काल कायदा झालाय, अजूनही ते सबज्युडिस आहे. काल कायदा झाला म्हणजे सेसमध्ये राहणाऱ्या किंवा पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांनी अजूनही हे विचार करू नये की आता आम्ही घर सोडून जाऊ शकतो, आमचा कायदा पास झालेला आहे, पारित झालेला नाही. काल कायदा पारित झालाय, पण निकाली ही केस लागायची आहे. म्हणून कृपा करून कोणी जर तुमच्याकडे जागा मालक आलं, बिल्डर आला की बघा आता तुमचा तर पुनर्विकास होणारच आहे, विकास होणारच आहे, घर सोडून जा, घर सोडून जाऊ नका. बाहेर देखील आम्ही ज्या मागण्या मांडत आहोत, मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, पगडी एकता संघाचे मुकेश आहेत आणि अनेक असे लोक आहेत जे आमच्यासोबत काम करतायत. इथे मातोश्रीवर प्रत्येक आठवड्यात वेगळ्या वेगळ्या चाळींसोबत, इमारतींसोबत बैठक होतात आमच्या, आणि त्यांच्या मनात सक्षम प्राधिकरणसोबत अजून एक भीती आहे जी मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा एकदा विनंती करते आणि आठवण करून देतोय. अनेकदा पत्र लिहिली आहेत, भेटीगाठी झाल्यात, तेव्हा पण विचारले की सक्षम प्राधिकरण हा एक विषय झाला, पण ह्याच्या पुढे जाऊन आता हा कायदा पारित झाल्यानंतर जर हा निकाल लागला 20 तारखेला, त्यानंतर म्हाडाचा जो SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ते तुम्ही बनवलेलं आहे, ते टॅग कमिटीकडे कसं जाणार, डिलॅपिडेटेड स्ट्रक्चर कोण डिसाईड करणार, जागा मालकांना तुम्ही अपीलमध्ये जायला देणार, हे सगळं थोडं बदलून सोपं करा, सरळ करा. आणि ठीक आहे, जागा मालकांना त्यांचा न्याय हक्क जो असेल तो द्याच, पण जे भाडेकरू आहेत त्यांचा देखील आवाज दबला जाणार नाही
ह्याची पण काळजी आणि दक्षता तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याच माध्यमातून ह्याच कायद्यासाठी, ती म्हणजे तुम्हाला एविक्शन नोटीस येतील तर आम्हाला संपर्क करा. आणि मुख्यमंत्र्यांना परत एकदा सांगतोय की अनेक जागा मालक असतील किंवा बिल्डर असतील, मुंबईकरांना धमकवतात ह्या सेस प्रॉपर्टीजमध्ये किंवा पगडी प्रॉपर्टीजमध्ये, नोटिसेस पाठवत आहेत आणि घर खाली करण्याची त्यांना धमक्या देत आहेत. घर एकदा खाली झालं, रिकामं केलं घर, की मग तुमचा अधिकार जातो. म्हणून टेनंटचं रजिस्ट्रेशन करून घेणं देखील म्हाडाची जबाबदारी आहे. ती म्हाडाने केली पाहिजे, सरकारने केली पाहिजे, जेणेकरून टेनंटला त्यांचा अधिकार हा पूर्ण मिळेल. ही झाली सेसची गोष्ट. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कायदा पारित झालाय पण अजून निकाल लागायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी एविक्शनच्या नोटिसेसवर बंदी आणावी, नाहीतरी सबज्युडिस आहे आणि आता कायदा केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठेही जी काही ह्या टॅग कमिटी वगैरेच्या सगळ्याचा काही गोंधळ आहे तो सरळ आणि सोपा करावा. जसं सेसबद्दल हा एक विषय आहे, तसा दुसरा विषय म्हणजे काल मुख्यमंत्री महोदयांनी एक सन्मान्य सदस्य कालिदास कोळंबकरजींना क्रेडिट देत असताना सांगितलं की पोलीस हाऊसिंगबद्दल आता आम्ही विचार करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर मुंबईतले सगळेच आमदार आणि खास करून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार हे पोलीस हाऊसिंगबद्दल असेल किंवा शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल असेल, प्रत्येक अधिवेशनात आवर्जून हा विषय मांडतो. मग कुठच्याही चर्चेतून असो, लक्षवेधीमधून असो, प्रस्तावामधून असो, पोलीस हाऊसिंगबद्दल आम्ही आग्रही असतो. मुंबईत जवळपास प्रत्येक मतदारसंघात पोलीस हाऊसिंग आहे आणि आमची मागणी हीच आहे, सरळ आहे, स्पष्ट आहे. कारण काल जी काही वक्तव्य आम्ही ऐकलं ते हेच होतं की जे इन सर्व्हिस पोलीस आहेत त्यांच्यासाठी मोठी घरं आता बांधून देणार. ठीक आहे, तिथं झालीच पाहिजेत, त्याच्यावर आम्ही आग्रही आहोतच. पण ते होत असताना जे रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत, ज्यांच्या परिवारांनी 2-3 पिढ्या पोलिसांमध्ये काढलेल्या आहेत, त्यांना तुम्ही हक्काची घरं कधी देणार? आणि तुम्ही देऊ शकता. आमचा जो प्लॅन आहे, मी मुख्यमंत्री महोदयांना मागच्याच महिन्यात डिटेल्ड पत्र लिहिलेलं आहे की जसं मुंबईमध्ये तुम्ही आता म्हाडाच्या माध्यमातून ते लेआउट जे आहेत पोलीस वसाहतींचे, तिथे रिडेव्हलपमेंट करतायत, पुनर्विकास करत आहात, त्याच्यात जवळपास 60% तुम्ही सर्व्हिस पोलीसवाल्यांना ठेवू शकता आणि 40% हे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठेवू शकता, ज्याच्यात कन्स्ट्रक्शन कॉस्टवर तुम्ही जर त्यांना विकलत तर त्यांना मुंबईच्या बाहेर जाण्याची गरज नाही पडणार आणि त्यांना मुंबईतल्या मुंबईतच हक्काचं घर मिळेल. तसं पाहायला गेलं तर काल जो उल्लेख झाला मुख्यमंत्री महोदयांकडून तो म्हणजे डीजी लोनचा. ठीक आहे, आता अनेक वर्षांतर डीजी लोन थोडं सुरू झालेलं आहे, पण ह्या डीजी लोननी तुम्ही खरोखर मुंबईत घर घेऊ शकणार आहात का? जी घरं घेतली जाणार ती बाहेर घेतली जाणार. म्हणजे हा सगळा जो वर्ग आहे ज्यांनी मुंबईची सेवा केली आहे, मुंबईचं रक्षण केलं आहे, सर्व्हिस झाल्यानंतर तुम्ही ह्यांना मुंबईच्या बाहेर ढकलणार, हे योग्य नाही आहे. आणि म्हणून आम्ही आग्रही आहोत की एकतर दंडनीय शुल्क जो तुम्ही लावलेला आहे तो रद्द करा किंवा कमी करा. HR तर तुम्ही कापताच 33% पगारातून. ते होत असेल तर आत्ता ह्या पोलीस वसाहतीची हालत अशी का खराब झालेली आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री महोदय जेव्हा ही बैठक बोलवतील तेव्हा इन सर्व्हिस आणि रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांना देखील किंवा पोलीस परिवारांना बोलवा, पोलीस पत्न्यांना बोलवा, जेणेकरून त्यांचा आवाज देखील तुमच्या कानावर जाईल. राजकारण तुम्हाला करायचं असं असेल, आम्हाला बोलवायचं नसेल, नका बोलू, पण पोलीस परिवारांना, रिटायर्ड पोलीसवाल्यांना नक्की बोलवा. ह्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तसं प्रश्न विचारण्यासारखं नाहीच याच्यावर. तर मुख्यमंत्री काय जनार्दन चाळक पुरुषोत्तमवाडी त्यांच्याबरोबर आमच्या 2-3दा बैठका झालेल्या आहेत. त्याच्यात देखील पागडी एकता सांगताना मदत करत आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मदत करत आहे. मी त्यांना म्युन्सिपल कमिशनर महोदयांकडे पण घेऊन गेलो होतो. त्यांना एक मार्ग आम्ही सुचवलेला आहे जो म्युन्सिपालिटीकडून किंवा BMC कडून मदत होऊ शकते. त्या समितीबरोबर माझी आता 1-2 दिवसात बैठक होईलच. तो जर त्यांनी स्वीकारला तर आम्ही म्युन्सिपल कमिशनरकडे आग्रही राहू. त्यांचा नाही, त्यांना बेसिकली काय झालं की तिथे थोडं ग्रुप आहे, एक ग्रुप एका थोडं विकासकाचं तिथे आहे आणि दुसरं आमची मागणी की जे तुम्हाला ठरवायचे असतील विकासक ते तुम्ही ठरवा, पण BMC कडून जो तुम्हाला अधिकार मिळाला पाहिजे त्याच्यावर आम्ही आग्रही राहू. तुमच्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न असा आहे की ज्या तुम्ही सांगता की दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईमध्ये विशेष करून पागडी आणि सेस इमारतींची संख्या मोठी आहे आणि असाच प्रश्न हा मुंबई उपनगरामध्ये ज्या नॉन सेस इमारती आहेत त्यांचा देखील असाच प्रश्न आहे. पण ज्या जुन्या इमारती आहेत ज्या धोकादायक म्हणून निघल्या झालेल्या ज्या C कॅटेगरीमध्ये पण गेलेल्या आहेत, अशा जर भाडेकरूंनी घरं खाली केलेली आहेत तर तुम्हाला वाटत नाही का पावसाळा सुरू आहे, विशेषतः पावसाळ्यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये दरवर्षी एकतरी इमारत कोसळत असते, जीवितहानी होऊ शकते, मग त्याला जबाबदार कोण असते? हेच गोंधळ मला वाटतं थोडं आपल्याला सावरायला पाहिजे. कारण C1 कॅटेगरीमध्ये एखादी बिल्डिंग आल्यानंतर किंवा इमारत आल्यानंतर नोटीस तर दिली जाते. साधारणपणे आत्ता 82 की 83 बिल्डिंग्स म्हाडाच्या इमारती ह्या त्यांनी धोकादायक अशा ठरवलेल्या आहेत.
ह्याच्यात काही मागच्या वर्षीच्या आहेत, काही ह्या वर्षीच्या आहेत. आणि मी जे सांगत आहे की अनेक ठिकाणी हे रहिवासी का नाही बाहेर पडत आहेत, कारण एकदा ते त्या घरामधून बाहेर पडले की त्यांचा त्या घरावरचाच हक्क निघून जातो. आणि अनेकदा आपण पाहतो मग त्या इमारती तशा राहतात, जागा मालक कब्जा करतो आणि पुनर्विकासाला भलतंच कोणतरी आणतो. आमची मागणी ही राहील की ह्यांना एकतर तुम्ही टेनंट म्हणून ओळख द्या, रजिस्ट्रेशन करा आणि लगेच ते खाली करायला तयार आहेत. मी तर पहिलं आग्रही आहे की सुरक्षा पहिलीच राहिली पाहिजे, त्यांची सुरक्षा झालीच पाहिजे. पण ते होत असताना त्यांचा अधिकार देखील तेवढंच सुरक्षित राहिला पाहिजे. आपण या लढाईमध्ये तुम्हाला वाटत नाही का की जीव धोक्यामध्ये जाऊ शकतो? नाही, पण म्हाडानी ती ऐका, अनेक ठिकाणी म्हाडानी तर सांगितलंच आहे की खाली करा, पण हे टेनंट्सच ते म्हणतात एकदा आम्हाला ट्रान्झिट द्या. आणि आम्ही तर तेच सांगतो की यांना ट्रान्झिट देऊन बाजूला घ्या, कुठेतरी सुरक्षित जागेला न्या. पण अशाही काही इमारती आहेत, कारण मी मतदारसंघात जवळून पाहत असतो जिथे थोडंफार रिपेअरवर नीट डागडोजी होऊ शकते, पण त्यांना C1 दाखवलं असतं. आणि अशा पण इमारती आहेत ज्या खरोखर धोकादायक आहेत, पण कोणीतरी भ्रष्टाचार करून C1च्या कॅटेगरीमधून काढतो. तर इथे ह्युमन इंटरव्हेन्शन जिथे येतं आणि भ्रष्टाचार होतो तिथे गडबड होते. उपनगराध्यक्ष शेवगान म्हणून असं नोटीस बजावण्यात आलेलं आहे. अजूनपर्यंत त्या त्यांना घरं दिले गेलेले नाही आहेत आणि त्या जागा तिकडे रिडेव्हलपमेंट करण्यात आलेली नाही. हेच मी सांगतो ना की उपनगरात नॉन सेसच्या प्रॉपर्टीज आहेत, इथे सेसच्या प्रॉपर्टीज आहेत. म्हाडाचे अनेक लेआउट आहेत. काय झालं, सगळीकडे आता क्लस्टर क्लस्टर क्लस्टरचं चाललंय भूत, पण जे तिकडची लोक आहेत त्यांचं कोण ऐकतंय? ठीक आहे. एक फुटबॉल ग्राउंड संदर्भात तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता, व्हिडिओ टाकला होता, त्यावर पुढे काय झालं का? पुढे अजून आता नाही, मुख्यमंत्री महोदय मला वाटतं आग्रही आहेतच ते प्लॉट घ्यायला. त्यांना फुटबॉल वाढू द्यायचं नाही असं वाटतंय. पण एक महत्त्वाचं आहे की आम्ही हा लढा देत आहोत. सगळे फुटबॉलपटू तिथे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. आणि जसं कालच मला वाटतं एक विधेयक आलं होतं, अशासकीय विधेयक होतं, मुंबईच्या मोकळ्या जागा. म्हणजे किती दुधारी तलवार आहे ही भाजप बघा. एका बाजूला अशासकीय विधेयक आणतं, ते विधेयकामध्ये काय लिहिलंय की मोकळ्या जागा वाचवल्या पाहिजेत, आणि दुसऱ्या बाजूला मोकळ्या जागाच ढापायला निघाल्यात. आदित्यजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महायुती गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेलं की पॉटहोल्स फ्री मुंबई आम्ही करणार, पण पावसाच्या याच्यामध्ये रस्त्यांची परिस्थिती इतकी गंभीर आहे. रस्त्यामध्ये 1-2 असे खड्डे झाले, तर त्याच्यावर डांबर. तर पॉटहोल्स फ्री मुंबई बोलल्यानंतरही आज मुंबईची रस्त्यांची परिस्थिती खूपच जास्त. आम्ही परवा जेव्हा मी डोंबिवलीला चाललेलो तेव्हा देखील आपण पाहिलं असेल, त्याच्या आधी पण मी पाहिलं, कोपरी पुलावर आत्ता 2 वर्षापूर्वीच उद्घाटन झालं, खड्डे आहेत. तसंच मिसिंग लिंक वरती खालती खड्डे पडलेत. परत मिलिंग फिनिशिंग तुमचं ॲस्फॉल्ट मॅस्टिकचं ह्याच्यावर चालतं अटल सेतूवर, आत्ता उद्घाटन झालेले रस्त्यात. सिद्धिविनायक मंदिर प्रकरणी ज्या पद्धतीने आरोप केले उपमुख्यमंत्र्यांनी, काय वाटतं? मला वाटतं उपमुख्यमंत्री थोडेसे हल्लेले आहेत. ते ऑपरेशन देवेंद्र फडणवीसमध्ये एवढे व्यस्त आहेत की स्वतःचा नगरसेवक जेव्हा जाऊन डॉक्टरवर हात उचलतो तिथे बोलायला काही हिंमत नाही. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लपवण्याची सगळे हे चालते. मला वाटतं त्यांनी स्वतःचं जर काम बघितलं तर थोडे ते बिझी तरी होतील. शरद पवारांनी कर्जमाफीचं कौतुक केलेलं आहे. याआधी एकनाथ शिंदेच्या दालनाची बैठक असेल, पुन्हा आता महायुतीच्या निर्णयाचं कौतुक असेल, अशा प्रकारे पाहतो. मला वाटतं मी आज सेस आणि ह्याच्यावरच बोलीन, कारण दुसरीकडे कुठेही गेलं नाही. मी का सांगतोय, कारण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती आम्ही सातत्याने, आम्ही पण सगळ्यांनीच मांडलं की अटी शर्ती ह्या काढल्या पाहिजेत. आधीचे आणि नंतरचे जे कर्जमुक्ती, तर तसं कर्जमुक्तीचं जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की का नाही देऊ शकत आम्ही 2019 वाल्यांना, कारण ते आत्ताच झालं. आत्ता म्हणजे आता 6 वर्ष झाली, 7 वर्ष झाली. पण त्याच्यात मी का जात नाहीये, कारण आत्ता हा विषय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि पुढच्या आठवड्यात देखील आम्ही फीडबॅक सातत्याने घेत आहोत की शेतकऱ्यांपर्यंत कर्जमुक्ती पोहोचत आहे की नाही, त्याच्यावर देखील आम्ही बोलणार आहोत. पवारांच्या विश्वासार्हतेवरती एक मिनिट बघता, पवारांच्या विश्वासार्हतेवरती देखील आपले खासदार. नाही, मी इतर राजकीय नेत्यांवर बोलू शकत नाही. राऊत साहेब तर व्यक्त झालेत त्याच्यावर. पोलीस वसाहतींचा प्रश्न तुम्ही मांडताय. अनेक पोलीस वसाहतींची अवस्था अशी आहे, पोलीस ज्या पद्धतीने राहतात, ठिकठिकाणी स्लॅब कोसळतात, इमारती कोसळतात, आणि HRA कापला जातोय पगारातून, आणि त्याच्यातून कापून जातोय. आणि मुळात ते सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे ते बोलू शकत नाहीये. अशा वसाहतींच्या संदर्भात आपल्याकडून काय झालं तुम्हाला सांगतो. हा विषय मी आमच्या काळी म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात आपल्याला आठवत असेल, मार्चचं जे अधिवेशन झालं होतं सरकार पाडायच्या आधी, त्या अर्थसंकल्पामध्ये 650 कोटी पोलीस हाऊसिंगसाठी आम्ही तरतूद केली होती. वरळीची पोलीस वसाहत असेल किंवा अनेक ठिकाणी, आता मग हे आपलं नायगावची असेल किंवा माहीमची असेल, या सगळ्याचा पुनर्विकासाचा आराखडा देखील बनला होता. आत्ता काय झालंय, 4 वर्ष उलटल्यानंतर एकदम त्यांना आठवलं नाही आता सगळे क्लस्टरमध्ये करायचं. वरळीत देखील 28 एकर आहे. एक सुद्धा RGPG न हलवता, एक सुद्धा झाड न कापता तुम्ही तिथे
अधिक फ्लॅट्स बनवू शकता, जास्ती फ्लॅट्स बनवू शकता आणि रिटायर्डवाल्यांना पण देऊ शकता. ही मी डिटेल्ड नोट मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. पण त्यांची एक विल पॉवर पाहिजे. आता हे जे काल त्यांनी घोषणा केलेली आहे की 7 दिवसात आम्ही बैठक घेऊ, ही गेल्या 4 वर्षात मला वाटतं 8वी की 9वी बैठक असेल. निवडणुकीच्या आधी घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंदेंनी आश्वासन दिलं होतं की 8 दिवसात तुम्हाला घरं देतो रिटायर्ड पोलीस हाऊसिंगला. सिडकोची घरं खाणीत दाखवली होती मुंबईच्या बाहेर. तसंच मला वाटतं नंतर मागच्या ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी राहुल नार्वेकर अध्यक्षांनी एक समिती जाहीर केली होती. मग अजून कोणीतरी एक समिती जाहीर केली होती. मागच्या दिवसात गृहराज्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं होतं, ती आश्वासन समितीमध्ये आता पाठवलं मी की नाही आपण बैठक लावू आणि हा विषय निकाली लावू. ही नुसतं आश्वासनामागे आश्वासनं चाललेली आहेत. आदित्य, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विषय जिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फ्लोर ऑफ द हाऊसमध्ये टट्टे आणि कुत्रेसारखा उल्लेख करतात वन, आणि त्यांच्यावर जर कोणी प्रश्न विचारला तर आणि किंवा त्यांच्यावर काही देशद्रोही आहेत. स्टँडअप कॉमेडियन म्हणून बोलतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. राजकीय संस्कृती त्यांना विचारा ना, ते त्या दिवशी ते पण आहेत त्या व्हिडिओमध्ये जेव्हा ते खासदार बोललेत त्यांना तुम्हाला जेवायला देतो वगैरे. पण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्र कधी एवढा राजकीय संस्कृतीत खालावला नव्हता. आता एवढं जेवढं खालावलं आहे, नासवलेलं आहे या भाजपानी असेल किंवा इतर त्यांच्या आता भाडेके काय काय मला माहीत नाही, भाड्याचे आहेत, विकत घेतलेत, फुकटात घेतलेत, मला माहीत नाही. पण ह्या सगळ्या लोकांनी आपण पाहिलं असेल की मुळात ज्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे महाराष्ट्रात ती न होता एकामेकांना नावं ठेवणं, पक्ष फोडणं ह्याच सगळ्यात व्यस्त आहेत. आणि म्हणून हे विषय मागे राहू नयेत म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना परत ह्याच्यावर आणतो. West Bengal government formed 9-member expert committee in which it is chaired by Supreme Court retired judge to draft UCC. What do you say on this? I have already stated that first and foremost, in terms of uniformity, show us uniformity in the ED, IT, CBI acting on everyone in the country. Why isn't ED and IT going to Champat Rai's house and Ali Mishra's house? Uniform civil code, I mean, get everyone under the same act of all your actions also. Show the same MP-led funds to everyone, give it to everyone for development. तो ये तो है, लेकिन apart from that, in terms of uniform civil code, I think it's too premature to say anything on it. Let the report be tabled, let the bill be tabled, then we can speak on it. आता काय त्यांचं फोटो ना आरती करायची त्यांची. UCC, Uniform Civil. Aditi, Congress has demanded the Supreme Court monitor investigation into Ram Mandir donation. So have we. If you remember, last week I have demanded a Supreme Court monitored investigation into the Ram Mandir probe. Looting the Ram temple by the trustees appointed by the BJP has shaken the faith of all of us. Of course, our faith is in Lord Ram, but what the BJP is doing is playing with the sentiments of Hindus, and the Hindus will not forgive the BJP. लेकिन एकनाथ शिंदे तो कह रहे हैं कि सिद्धिविनायक में जब चोरी हुई तब इंक्वायरी क्यों नहीं कमेटी बिठाई गई, तो आप इसलिए तो वो भाग के गए थे गुवाहाटी और सूरत. उनके साथ तो कोई गया नहीं, उनके सब चोर गए, अलीबाबा और 40 चोर गए थे. और बात यही है, बात स्पष्ट है कि एकनाथ शिंदे अपने खाते पे खाता यानी खाना, वो जो पैसा खाते हैं वो नहीं, जो डिपार्टमेंट है उस पर ध्यान दें. और दूसरी बात यही है कि अगर एकनाथ शिंदे में इतना दम है तो वो भाजपा के केंद्र शासन से सवाल करे राम मंदिर पे, क्योंकि वो भी तो हिंदुत्व के लिए छोड़ के गए थे हमारा पार्टी. थँक्यू. तुमचा पाठिंबा चलो मला